तर आता आम्ही जो सीन शूट केला त्यात सरोजिनीला अचानक चक्कर येते कारण ती गोळ्या घ्यायची विसरते. मी विसरते तिला गोळ्या द्यायची की सरस्वती विसरली आहे, त्याचं जरा कन्फ्युजन आहे. पण लीलाला खूप गिल्ट वाटतं आहे आणि त्यामुळे सरोजिनी आजारी आहे आणि मी आणि एजे मिळून सरोजिनीची काळजी घेतो आहे, असा तो सीन होता. त्यात एजेने भरवलं सरोजिनीला, मी पाय चेपले आणि आम्ही खूप मजा केली, आम्ही खूप हसलो. आम्ही नेहमीच खूप हसत असतो सीन्स करताना. सो असं सगळं होतं आणि शेवटी आम्ही त्यांना छान झोपवतो, दिवा बंद करतो. क्यूट सीन होता एकदम. उशीर झाला ऑलरेडी. हा नाही ती लॉजिक आहे. रोल पुस्तक मागते पण मी म्हणतो नाही. ओके रोल रोल रोल. तुम्ही काय ऍक्टिंग करा. रोलिंग. चालेल. आता थोडे पाय वगैरे दाबू दे, गप्पा गोष्टी होऊ दे थोड्याशा. माझ्यासाठी आजी खूप महत्त्वाची आहे. मला आई नाही आहे पण ती जागा माझ्यासाठी आजीच आहेत माझ्या आयुष्यात. त्यामुळे त्यांना असं बरं नाही आहे आणि त्या आजारी पडल्या आणि बहुतेक माझ्यामुळे त्यांना त्रास झाला आहे ह्याचं मला खूप गिल्ट आहे. म्हणजे मला माहीत नाही की कदाचित माझ्यामुळेच नक्की झालं आहे की नाही, पण मला इतकं वाईट वाटतं आहे. त्यामुळे मला रडायला येतं आणि मला ते असं बघवत नाही आजींना आजारी, त्यामुळे मी रडते. आणि आजी खूप गोडपणे मला जवळ घेत आहेत आणि म्हणत आहेत की ते तुझ्यामुळे झालं नाही आहे वगैरे. असं खूप खूप गोड आणि इमोशनल सीन होता. तर आम्ही जो आता सीन केला त्यामुळे कदाचित एजे आणि लीला थोडेसे जवळ येणार आहेत, त्यांच्यातलं बॉन्डिंग वाढणार आहे आणि ते तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघत राहा. नवरी मिळे हिटलरला रोज रात्री 10 वाजता फक्त झी मराठीवर. हा थोडंसं आता इथे तुम्ही आईसारखं वागा, ती मुलगी आहे. अभिराम बस तू ते बघते छान की अभिराम काळजी घेते. झालं झालं हा भरलं. आता याचे कुठं ताट घेऊन तिकडे चला तुम्ही आलात या. तो एक कमी होता. आता ही माझी सासू काढली करे. हा हे छान बघता तुम्ही तोवर ते करे. हे झालं. आता हे जे बसायचे आईला थोडं झोपवा. पाय दाबू दे ना आणि मग झोपते. बसल्यावर मग तू चांगलं. हा चालेल चांगलं.